नमस्कार मंडळी. आज आपण आपल्याच्या शेतात आलेलो आहे. तर पाऊस चालू होता आमच्याकडे जो चांगला 8 एक दिवस. तर त्यानंतर आम्ही आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर मी घरच्या घरी जांभळीची रोपं तयार केली होती. तर आपण आता ती रोपं आम्ही लावणार आहोत. तर ती रोपं एक मोठा असा खड्डा घेऊन ती रोपं लावून दिली. त्याला आधार म्हणून काठीचा लावून दिला आहे आणि पाण्याची सोय म्हणून आपण याच्यात एक ड्रिपची नळी ठेवून देणार आहोत, जेणेकरून जेव्हा हवे तेव्हा मोटर चालू झाल्यानंतर त्याला ड्रिपने थोडे थोडे पाणी भेटत राहील. तर अशा प्रकारे आम्ही बरेच सारे झाडं लावलेली आहेत. मी यावर्षी सीताफळ लावले, कवठाचं झाड पण लावलेलं आहे, जांभळ लावली आहे. तर मी ड्रॅगन फ्रूटची ऑनलाईन झाडं ऑर्डर केली होती, मी ती देखील लावणार आहे. पण अजून त्याला थोडासा वेळ आहे, कारण अजून झाडं थोडी छोटी आहेत, जेणेकरून मुळं थोडी मोठी झाल्यानंतर मी ती झाडं लावणार आहे. तर आता आम्ही त्याचबरोबर आज आम्ही चेरी टमॅटोसुद्धा तोडणार आहोत. तर ही झाडं एवढी खास जमलेली नाहीत, तरी देखील त्याच्यामध्ये बरेच असे चेरी टमॅटो निघतात. ही अशा पद्धतीने ही चेरी टमॅटो असतात. तर आता पण ही त्याच्यामध्ये आपण फरशीचा वेल लावलेला आहे. ती तारेवरची फरशी आहे. ही फरशी लावल्यानंतर तारेवर वेल गुंडाळून घेतात, कारण झाडं एवढी खास जमलेली नाहीत. त्याच्याचमध्ये आम्ही ही फरशीची रोपं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही चेरी टमॅटो असतात. ही झाडं खूप मोठी होतात, पण उन्हाळा खूप कडक असल्यामुळे यावर्षी झाडं म्हणावशी झालेली नाहीत. तर आपण आता याची हार्वेस्टिंग करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता काही काही झाडांना छान अशी फळं आहेत. तर आपण एक एक करून सर्व चेरी टमॅटो तोडून घेणार आहोत. चेरी टमॅटोच्या बाजूलाच आम्ही ती फरशी झाडलो. अशा पद्धतीने आमची चेरी टमॅटोची शेती होती. जी काही या कडक उन्हाळा असल्यामुळे ह्यावरची काही जमली नाही. अशा पद्धतीने सर्व चेरी टमॅटो आपण तोडून घेणार आहोत. तर आता मला इथे आम्ही झेंडू लावलेले आहेत. या झेंडूला मला आता खत सोडायचं आहे, जेणेकरून ते झाडेही होतील छान असं. ही आमची झेंडूची शेती आहे. या झाडाला लावून होता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. याला आता पण यानंतर याला पंपाच्या साह्याने ड्रीप वाटे खत सोडणार आहेत. तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे 3 जण ही चेरी टमॅटो तोडतोय. तर अशा पद्धतीने ही खत सोडायला लागतं. त्या खतामध्ये कुठल्याही प्रकारची ही जाऊ नये, त्यामुळे पंपामध्ये घाण गेली पंप लॉक होतो. त्याच्यामुळे आम्ही खत औषध ही कपड्या साह्याने गाळून मग पंपामध्ये टाकले जातात, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही बाहेरची घाण जाणार नाही. हळूहळू पद्धतीने पंपामध्ये पाणी टाकले जाते व हे आणि ड्रीप वाटे प्रत्येक झाडाजवळ पोचली जाते, जेणेकरून खत औषधे झाडाच्या बुडापर्यंत जातील. अशा पद्धतीने खतं सोडली जातात. तुमच्याकडे खतं सोडण्यासाठी तुम्ही काय वापरता हे नक्कीच कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेतकऱ्यासाठी एक लाईक एक सबस्क्राईब तर नक्कीच बनतो. आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आमची ही झेंडूची शेती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. जशी जशी झाडे मोठी होती तशी तशी मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओमधून दाखवेल. तुमच्याकडे खूप सारी हवा आहे, त्याच्यामुळे झेंडूचे झाडं देखील असे हवेने खूप हलतात. तुम्ही बघू शकता आता झाला 10 ते 12 दिवस झालेले आहेत ना. त्यानंतर या झेंडूच्या झाडाचा एक शेंडा मारायला लागतो. शेंडामधून वरचं टोक आपण काढून तोडून खाली टाकणार आहोत, जेणेकरून झेंडूचा छान असा फुटवा करेल. तर अशा पद्धतीने झाडाचे शेंडे मारले जातात. तुम्ही बघू शकता एक साईडला झेंडूची झाडाची छाटणी चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला फवारणी देखील चालू आहे.
फवारणी ही तणनाशक आहे, जेणेकरून शेतामध्ये जास्त तण होणार नाही व जेणेमध्ये आम्हाला हिंडायला फिरायला त्रास होणार नाही. तर ही एक साईडला आम्ही शेंडी खुडतो आहे, मी शेंडी खुडत आहे, तर माझी दुसरी ही बाई फवारा करत आहे. तर मधला कोंबातला आपण घेतला कोंब काढून घेणार आहोत. यामुळे झाडाची वाढ छान अशी होते व झाड फुटवा देखील खूप छान करते. माझी शेती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. धन्यवाद. तुम्ही बघू शकता एकीकडे फवारणी, एकीकडे छाटणी, खतं सोडणं, सर्व कामं आमची एकसाथ चालू आहे. धन्यवाद.